नमस्कार, श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आमच्या जोशी गुरुजी मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती मी विजय जोशी गुरुजी तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साप्ताहिक राशी भविष्य म्हणजे 3 मार्च ते 10 मार्च सोमवार ते रविवार हा तुम्हाला सप्ताह कशा प्रकारचा असेल हेच आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनल पेज फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो करा, म्हणजे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला बघूयात पहिली राशी आहे मेष राशी। मेष राशींच्या लोकांना जे कोणी व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या व्यवसायामध्ये या ठिकाणी लाभ होणार आहेत। या आठवड्यात तुम्हाला जे काही तुम्ही पूर्वी जे काही नियोजन केलं होतं, तुम्हाला हे काम करायचे आहेत, ज्या तुम्ही कामाचं नियोजन केलंय ते काम या ठिकाणी पूर्ण होतील। त्याचबरोबर तुमचे जे काही जवळचे व्यक्ती आहेत, मग नातेवाईक असतील, मित्र असतील, त्यांचं तुम्हाला सहकार्य या ठिकाणी मिळेल आणि त्यांच्या सहकार्याने तुमच्या बिझनेसमध्ये, व्यवसायामध्ये या ठिकाणी लाभ होतील। बिझनेस वाढण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे। त्याचबरोबर उगाच अडचणी येणार नाहीत, आपल्या बोलण्यामुळे आपल्या मित्रांचे मन दुखावणार नाहीत, याचीही तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आठवड्याच्या शेवटी तुम्हाला थोडी जास्त अधिक मेहनत करावी लागेल आणि मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच उत्तम असं मिळेल। त्याचबरोबर जर तुमचे सरकारी काम रखडलेले असतील ते सरकारी काम या ठिकाणी पूर्ण होतील। त्याचबरोबर जे कोणी शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत त्यांना सरकारी जॉबाची या ठिकाणी योग आहेत। ज्यांचे कुणाचे रिझल्ट यायचे असतील त्यांचे रिझल्ट येतील, ज्यांचे कुणाचे एक्झाम चालू असतील त्यांचे एक्झाम चांगले या ठिकाणी जातील। त्याचबरोबर तुम्ही आई वडिलांचे, थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन जर तुम्ही कामाला सुरुवात केली तर नक्कीच या ठिकाणी तुमच्या कामामध्ये यश मिळताना दिसेल। त्याचबरोबर जे कोणी राजकारणामध्ये आहेत, राजकारणातील लोकांना या ठिकाणी चांगलं यश या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्ही या सप्ताहामध्ये जर गोमातेची सेवा केली, गाईला जर गुळ या ठिकाणी खायला दिला तर तुमचं आरोग्य उत्तम राहील आणि ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होताना दिसतील। तुम्हाला याच्यामध्ये सप्ताहामध्ये हीच तुम्हाला उपासना करायची आहे, हीच तुम्हाला सेवा करायची आहे। तर चला बघूयात पुढची राशी आहे वृषभ राशी। वृषभ राशींच्या लोकांना या ठिकाणी या सप्ताहामध्ये जर तुमचे पैसे जर कुठे अडकलेले असतील तर ते पैसे तुम्हाला मिळतील। त्याचबरोबर तुमच्या कुटुंबामध्ये या ठिकाणी आनंदाचं वातावरण असेल। त्याचबरोबर जे कोणी विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्या शिक्षणामध्ये, स्पर्धे परीक्षेमध्ये या ठिकाणी यश मिळेल, एक्झाम चांगल्या जातील, अनेक नवीन तुम्हाला संधी उपलब्ध मिळतील। त्याचबरोबर IT क्षेत्रामध्ये, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांना जर नवीन जॉब पाहिजे असतील त्यांना जॉबचे सुद्धा या ठिकाणी योग बनत आहेत। त्याचबरोबर जे कोणी नोकरदार वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा सप्ताह अतिशय चांगला, लाभाचा, यशाचा या ठिकाणी असेल। नवीन कामाची सुरुवातही तुम्ही करू शकता। जर नवीन जॉब पाहिजे असेल, नवीन बिझनेस चालू करायचा असेल किंवा नवीन गाडी घ्यायची असेल, असं सर्वच गोष्टीसाठी या ठिकाणी हा आठवडा तुमच्यासाठी सुंदर आणि चांगला असेल। त्याचबरोबर आपल्या जवळच्या लोकांकडून सरकारी कामामध्ये या ठिकाणी यश मिळेल। जर सरकारी काम जर तुमचे रखडलेले असतील तर ते सरकारी काम या ठिकाणी मित्रांच्या सहकार्याने या ठिकाणी पूर्ण होतील। अविवाहित लोकांना लग्नाची योग या ठिकाणी येतील, अडचणी दूर होतील, आरोग्य या ठिकाणी चांगले राहील। या सप्ताहामध्ये तुम्ही सेवा करायची आहे। जे कोणी गरजू लोक आहेत, गरीब लोक आहेत त्यांना या ठिकाणी अन्नदान तुम्ही करायचं आहे। आणि जर तुम्हाला जमल्यास श्री सुक्ताचे जर पाठ केले तर तुमच्या या आठवड्यातील जे काही प्रॉब्लेम्स असतील ते दूर होतील आणि तुमच्या कामामध्ये या ठिकाणी यश मिळेल। चला बघूयात पुढची राशी आहे मिथुन राशी। मिथुन राशींच्या लोकांना या ठिकाणी पैशांची प्राप्ती होणार आहे। त्याचबरोबर तुमचे मन या ठिकाणी प्रसन्न राहील, धार्मिक यात्रा होऊ शकतात, यात्रेसाठी चांगले योग या ठिकाणी दिसतात। त्याचबरोबर तुमच्या आवडत्या व्यक्तीला जर भेटायचं असेल, बऱ्याच दिवसापासून प्लॅनिंग करत असाल, नियोजन करत असाल, परंतु तसं होत नव्हतं, परंतु या सप्ताहामध्ये मित्र म्हणा, जवळचे व्यक्ती म्हणा, अशा लोकांना या ठिकाणी भेटण्याचे या ठिकाणी योग आहेत। भविष्य काळात तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभ मिळणार आहेत। जर तुम्ही आता व्यवस्थित नियोजन केलं तर या नियोजनाचा तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच या ठिकाणी फायदा होईल।
प्रेम जीवन या ठिकाणी चांगले राहील। प्रेम जीवनातील ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी नक्कीच या सप्ताहामध्ये दूर होतील। कोणाचे वाद चालू असतील, भांडण चालू असतील, मतभेद असतील, ते सर्व या ठिकाणी दूर होतील। फक्त आपण तिसऱ्या व्यक्तीमुळे आपल्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम होणार नाहीत, कुणाच्या सल्ल्यामुळे प्रॉब्लेम होणार नाहीत, म्हणून याची तुम्ही काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर ज्यांना कुणाला जर संततीमध्ये जर प्रॉब्लेम असतील तर तसे सुद्धा या ठिकाणी योग आहेत। आरोग्याशी थोड्या समस्या होऊ शकतात, म्हणून आरोग्याची काळजी तुम्ही घ्यायची आहे। पोटाचे त्रास म्हणा किंवा आपले जुने आजार वरती येणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्यायची आहे। राजकारण जे काही राजकारणामध्ये लोक आहेत त्यांना यश मिळेल। जर तुम्हाला संगीत क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल, विशेष करून मिथुन राशींच्या लोकांनी जर तुम्हाला संगीत क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल, त्याच्यामध्ये करिअर करायचं असेल, विद्यार्थी दशेमध्ये असाल तर नक्कीच हा निर्णय तुमचा चांगला असेल। त्याचबरोबर या सप्ताहामध्ये तुम्ही हनुमान चालीसाचे पाठ जर केले तर नक्कीच तुम्हाला लाभाचे ठरतील। म्हणून हनुमानाची तुम्ही सेवा करा, उपासना करा, हनुमान चालीसाचं पठण करा। तर चला बघूयात पुढची राशी। पुढची राशी आहे कर्क राशी। कर्क राशींच्या लोक या सप्ताहामध्ये थोडेसे धार्मिक कार्यामध्ये व्यस्त असतील। धार्मिक कार्य तुमच्याकडून घडू शकेल आणि नक्कीच तुम्ही धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे। आणि या देवांच्या कृपा आशीर्वादाने जे काही तुमच्या मनामध्ये अनेक खदखद आहे बऱ्याच दिवसापासूनची ती दूर होईल, मन प्रसन्न राहील, अनेक अडचणी दूर होतील आणि तुमच्या ऑफिसच्या कामामध्ये सुद्धा तुम्ही व्यस्त राहाल, त्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो। त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी तुम्हाला एखादा चांगला या ठिकाणी समाचार म्हणा, चांगली वार्ता तुम्हाला ऐकायला मिळू शकते। त्याचबरोबर सासरच्या कोणत्याही सदस्याच्या आगमनामुळे तुम्हाला आनंद या ठिकाणी होईल, कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असेल। त्याचबरोबर शुक्रवार पासून तुम्हाला पैशाची प्राप्ती होईल, म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे जे काही 3 दिवस असतील ते तुमच्यासाठी विशेष लाभाचे असतील। त्याचबरोबर बीपी, मधुमेहाच्या समस्या तुम्हाला होणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्यायची आहे। जर असतील तर तुम्ही टेस्टिंग केली पाहिजे। बऱ्याच दिवसापासून जर तुम्ही डॉक्टरचे सल्ले घेतले नसतील तर तुम्ही ते सल्ले घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आत्मविश्वास तुम्ही वाढवला पाहिजे, स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे आणि तुम्ही विशेष करून आपल्या तब्येतीची काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे। तुम्ही या सप्ताहामध्ये जप करायचा आहे, ओम बुधाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे। पुढची राशी आहे सिंह राशी। सिंह राशींच्या लोकांना या आठवड्यात तुम्ही नवीन उत्साह, नवीन ऊर्जा घेऊन येणार आहात। तुमच्या मनामध्ये जो काही इच्छा आहेत, जे काही तुमचं ध्येय आहे, बऱ्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, त्या करण्यासाठी तुम्ही आता नियोजन केलं पाहिजे आणि हळूहळू ते कामाला लागलं पाहिजे। म्हणजे जे काही तुमचे मोठे स्वप्न असतात, सिंह राशींचे लोक राजासारखे जगतात आणि राजासारखेच असतात, म्हणून तुम्ही आता कामाला लागलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुमचं नियोजन केलेलं काम पूर्ण होतील आणि त्या कामापासून नक्कीच तुम्हाला लाभ होईल। त्याचबरोबर तुमच्या सौम्य वागणुकीचा तुम्हाला फायदा होणार आहे। बऱ्याच दिवसापासून आपले वादविवाद होत होते, परंतु जर तुम्ही या सप्ताहामध्ये जर आपल्या लोकांना समजून घेतलं, कोणाशी वादविवाद टाळले तर नक्कीच या ठिकाणी फायदा होईल। प्रेम जीवनात थोडासा ताणतणाव वाढू शकतो, प्रेम जीवनामध्ये मतभेद वाढू शकतात, म्हणून याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे। आणि तुम्हाला उत्पन्नाचे स्रोत अनेक मार्गाने तयार होऊ शकतात, तसे तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही। त्याचबरोबर तुम्हाला या एप्रिल पासून जी काही शनीची आता पनोती चालू होणार आहे, त्यासाठी जे काही तुमचे महत्त्वाचे काम असतील, जे सरकारी काम असतील, जे आपले महत्त्वाचे काम असतील, कागदपत्र असतील, जे काही आपल्याला वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे। जर तुम्ही म्हणत असाल मी पुढच्या महिन्यात करेल, तर तसं न करता जे काही आपले कागदोपत्री व्यवहार असतील ते आपण मार्च पर्यंत पूर्ण, म्हणजे मार्च एंडिंग पर्यंत पूर्ण करून घेणं गरजेचं आहे। नाहीतर तुम्हाला थोडासा या ठिकाणी मानसिक त्रास होऊ शकतो, ते काम आपले रखडल्या जाऊ शकतात, म्हणून तुम्ही वेळेमध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या सप्ताहामध्ये तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राची या ठिकाणी पाठ करावेत। त्याचबरोबर ओम सूर्याय नमः या मंत्राचा जपही करावा। तर चला बघूयात पुढची राशी। पुढची राशी आहे कन्या राशी।
कन्या राशींच्या लोकांना या सप्ताहामध्ये अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. जसं जर आपण एखादी प्लॅनिंग केली असेल की आपण या ठिकाणी फिरायला जाऊ, मध्येच कुणीतरी नाही म्हणू शकतं, किंवा आपल्याला कुणीतरी धोका देऊ शकतो, किंवा आपल्याला वाईट बातमी ऐकायला येऊ शकते, म्हणून याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. परंतु जर तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये जर तुम्ही प्रयत्न केले तर नक्कीच तुम्हाला या आठवड्याचा शेवट चांगला होईल, यशस्वी या आठवड्यामध्ये होणार आहात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या सप्ताहामध्ये यश मिळेल. त्याचबरोबर जे कोणी आईवडील असतील, पॅरेंट्स असतील, त्यांना आपल्या मुलाकडून चांगली वार्ता मिळू शकते. त्यांचे एक्झाम असतील किंवा इतर काही गोष्टी असतील त्या त्यांच्या पूर्ण होतील, आणि त्या पूर्ण झाल्यामुळे नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आनंद होईल, आनंद मिळेल. त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा या आठवड्यामध्ये पूर्ण होतील. समाजातील क्रियाशीलतेमुळे तुमचं जे काही व्यक्तिमत्व आहे, जो काही तुमचा बोलका स्वभाव आहे, आणि तुम्ही जर समाजामध्ये जर अजून कार्य केलं, चांगल्या पद्धतीनं कार्य केलं, तर तुमची सामाजिक जी काही प्रतिष्ठा आहे, मान सन्मान आहे, तो नक्कीच वाढेल. त्याचबरोबर आपल्याला त्वचेचे विकार होणार नाहीत, संसर्गजन्य आजार होणार नाहीत, याचीही तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे. ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्ही जप करावा. तर चला बघूयात